राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आपल्याबरोबर आहेत। उदय सामंतजी, राजेश शहा जे तुमचे पक्षाचे उपनेते होते त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे, परंतु संजय राऊत या सगळ्या संदर्भात म्हणतात की राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यामुळे या सगळ्या बाबतीत त्यांना अभय मिळालेला आहे। मला असं वाटतं की जी स्टोरी बनलीच नाही ती स्टोरी करण्यामध्ये काही अर्थ नाही। आमचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते हे संवेदनशील आहेत। ज्यावेळी त्यांना कळलं की या इसमाचा याच्यामध्ये दोष आहे, आम्ही तात्काळ त्यांना पदावरून देखील काढून टाकलं आणि पार्टीतून देखील काढून टाकलं। तुम्ही पदावरून पार्टीवरून काढलंय, परंतु त्यांचा पुत्र जो आरोपी आहे मिहिर शहा त्याला काल अटक करण्यात आलेली आहे, परंतु त्याची अल्कोहोल टेस्टच्या संदर्भात विरोधक आता प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळते। त्याच्यावरती खरं तर मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला कोणीही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, त्याच्यावर सगळे गुन्हे दाखल होतील आणि ज्या पद्धतीनं त्यानं गाडी चालवलेली आहे तो अल्कोहोल पिऊन होता नव्हता याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि योग्य ती कारवाई होईल। परंतु विरोधक राजकारण या गोष्टीमध्ये करू पाहत आहे का या सगळ्या संदर्भात? विरोधक राजकारण सगळ्याच गोष्टीमध्ये करतात, त्यांना देखील मला विनंती आहे खरं राजकारण न करता काल त्यांनी जी आरक्षणाबाबतची बैठक होती मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, त्या बैठकीला न पळता यायला पाहिजे होतं। काल 4 वाजेपर्यंत येणार होते पण अचानक का आले नाही ते मला माहीत नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला मनोजजींना देखील विनंती करायची आहे, मनोज जरांगे पाटलांना आणि लक्ष्मण हाकेंना देखील विनंती करायची आहे की यांचा खरा चेहरा आता तुम्हाला कळलेला आहे। हे हाके साहेबांकडे गेले की ओबीसीला आरक्षण आहे तसं टिकवणार म्हणून सांगतात, आंदोलनासोबत आम्ही आहोत म्हणून सांगतात। मराठा आरक्षणाकडे आल्यानंतर आम्ही मराठा आरक्षणासोबत आहोत, आम्ही तुमच्या आंदोलनासोबत आहोत असं सांगतात। त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विरोधकांना एकच प्रश्न आमचा विचारायचा आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे की नको, याचा खुलासा त्यांनी उद्या विधानसभेच्या फ्लोअरवर करावा किंवा पत्रकार परिषद घेऊन करावा। तुम्ही मनोज जरांगे पाटलांना आवाहन करताय की विरोधकांकडनं त्यांची मतं जाणून घ्या, परंतु मनोज जरांगे पाटील आता शांतता रॅली प्रत्येक जिल्ह्यात काढतात आहेत। त्यांनी तुमच्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरती संशय म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। त्यांचं मत आहे की धनंजय मुंडे जे बीडचे पालकमंत्री आहेत ते सर्वात जातीयवादी पालकमंत्री आहेत। मला असं वाटतं की माझी विनंती आहे त्यांना की असं कोणीही करणार नाही, कारण मी देखील अनेक वेळा मनोजजींना भेटलेलो आहे, ते देखील समजूतदार आहेत। राजकारणासाठी त्यांच्या ह्या आंदोलनाचा वापर खरं कोण करतोय हे काल एक्सपोज झालेले आहेत। लक्ष्मण हाके साहेबांच्या आंदोलनाचा वापर राजकारणासाठी कोण करतंय हे काल सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून दोघांनाही मला विनंती आहे, मनोजजींना आणि हाकेंना, सरकार दोन्ही समाजासाठी विकासासाठी कटिबद्ध आहे, त्यांना ज्या कमिटमेंट केल्या आहेत त्याच्यासाठी कटिबद्ध आहेत, म्हणून फक्त राजकारण त्याच्यातलं त्यांनी ओळखावं आणि त्यांच्या आंदोलनाचा कसा वापर राजकारणासाठी केला जातोय हे सिद्ध झालेलं आहे। तर माझी आता त्यांना विनंती आहे, मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी विचारावं असं म्हटलं नाही, त्यांनी हे आता लक्षात घ्यावं की कशा पद्धतीनं हे विरोधक त्यांचा वापर त्यांच्या आंदोलनाचा वापर करून घेत आहेत आणि म्हणून मी सांगितलं की मनोजजींकडे जायचं त्यांच्यासारखं बोलायचं, लक्ष्मण हाकेंकडे जायचं त्यांच्यासारखं बोलायचं। म्हणून विरोधकांना मी प्रश्न विचारला की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीमधनं द्यायचं आहे की नाही, ही विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, सरकारवर कशाला ढकलायचं। परंतु विरोधक म्हणतात की सभागृहात चर्चा झाली पाहिजे, प्रत्येक आमदाराला मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलण्याची संधी दिली पाहिजे। ते म्हणतात की सभागृहाच्या बाहेर चर्चा करून उपयोग काय, जर सभागृह सुरू असताना सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे। आपल्या सरकारची ही परंपरा आहे गेली अनेक वर्षाची, ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहतो किंवा जातीमध्ये वाद होतात त्यावेळी सर्वपक्षीय बैठक ही बोलवली जाते आणि सर्व पक्षाचे नेते सभागृहामध्ये असतीलच असं नाही, अनेक नेते आहेत जे सभागृहामध्ये नाहीत पण बाहेरनं पक्ष चालवतात। ते बोलताना थोडी माहिती घेऊन बोललं पाहिजे। सभागृहामध्ये देखील आपण मराठा समाजावर चर्चा केलेली आहे, ओबीसी समाजावर देखील चर्चा केलेली आहे, बाकी इकडे तिकडे न सरकता मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही फक्त सांगावं। खरं तर MCAच्या निवडणुकीमध्ये आता रंगत येणार आहे, कारण की MCAची अध्यक्षपदाची निवडणूक आहे। नाना पटोले देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये अर्ज भरतात आहेत, त्याचसोबत तुमच्या पक्षाचे आमदार असलेले प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये MCAची निवडणूक प्रतिष्ठित। मला असं वाटतं की मी स्वतः महाराष्ट्र क्रिकेट बोर्डावर काम करतो, माझे मोठे बंधू तिथं उपाध्यक्ष आहेत, मी स्वतः आता कबड्डी असोसिएशनची निवडणूक जिल्ह्याची लढणार आहे। आम्ही खेळाडू म्हणून काम करत असताना, स्पोर्ट्समध्ये काम करत असताना कोण कुठच्या पक्षाचा आहे हे बघून करत नाही, तर आम्ही सगळे चर्चा करून कोणाला नक्की मतदान करायचं, कोणाला नक्की तिथं अध्यक्ष करायचं
हे आम्ही सगळे एकत्र मिळून सर्वानुमते खिलाडू वृत्तीने ठरवत असतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या संस्थांचा आणि राजकारणाचा काडीमात्रही संबंध नाही. पूजा खेडकर या एक IAS ऑफिसर आहेत, त्या प्रोबेशनरी पिरियडवरती होत्या. खरं तर 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड काळ जो आहे तो प्रत्येक IAS ऑफिसरला पूर्ण करावा लागतो. त्या पुण्यामध्ये कार्यरत असताना त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट कारवरती लाल दिवा आणि त्याचसोबतच प्रायव्हेट गाडीवरती महाराष्ट्र शासन म्हणून लिहिलेलं होतं. त्यांनी अशी अनेक गैरकृत्य जी आहेत ती केलेली आहेत. या सगळ्या संदर्भात काही कारवाई नाही, त्याच्यावर चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जर त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला असेल तर कारवाई होईल. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते उद्योगमंत्री उदय सामंत. मनोज जरांगे पाटील यांनी आता विरोधकांना आरक्षणाच्या संदर्भात स्वतःची भूमिका काय हे सगळं विचारणं आता गरजेचं ठरलेलं आहे, असं मत उदय सामंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.